विद्यार्थ्यांनो, सर्वांना जय श्री. तुम्ही सर्व कसे आहात? तुम्ही सर्व ठीक आहात यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देते. मुलांनो, सिरो मलबार सभेच्या धर्मशिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही यावर्षी 7व्या वर्गात पोहोचले आहात. तर आपल्या चांदा धर्म प्रांतामध्ये धर्मशिक्षणाची सुरुवात आज आपण करतो आहोत. तर मी तुम्हा सर्वांची स्वागत करते. आपण आता आपली धर्म शिक्षणाची सुरुवात पवित्र आत्म्याच्या सहायतेने करूया. पवित्र आत्मा करी तो स्वागत. 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 पवित्र आत्मा करी तो स्वागत.
मुलांनो, जसे आपल्याला माहीत आहे की कोरोना महामारी या जगात पसरलेली आहे आणि सरकारकडून आपल्याला काही नियम दिले गेलेले आहेत, जसे की नियमितपणे आपले हात धुतले पाहिजे, तोंडावर मास्क घालावे आणि एकमेकाशी अंतर ठेवावे. अशा प्रकारेच वेगवेगळे ठिकाणी, कार्यालयात, शाळेत किंवा आपल्या देशात संविधानाचे नियम सुद्धा आहेत, जो आपण या जगात पाळावे लागतात. जसे आपण या जगात नियम पाळून चांगल्या प्रकारे जगावे, आपला विकास व्हावे, कल्याण व्हावे म्हणून जे काही नियम आपण पाळतो, त्याच प्रकारे आपल्या आध्यात्मिक जीवनात सुद्धा आपल्याला काही नियम दिले गेलेले आहेत. आणि यावर्षी तुम्ही 7व्या वर्गात जे धर्मशिक्षण शिकणार आहेत, तर तुमच्या पुस्तकाची नाव आहे येशूची शिकवणूक. तर आज आपण पहिला धडा पाहणार आहोत. पहिल्या धड्याचे नाव आहे सर्वकालीन जीवन प्राप्त करण्यासाठी. तर मुलांनो, सर्वकालीन जीवन प्राप्त करण्यासाठी येशू आपल्याला काय शिकवतात? कारण की आपण या जगात यात्रा करीत आहोत. आपलं लक्ष स्वर्गराज्य आहे. तर स्वर्गराज्यात पोहोचण्यासाठी आपल्याला काही नियम दिलेले आहेत. तर आपण बघूया की प्रभू येशू आपल्याला काय शिकवतात. प्रभू येशू गलिलियामध्ये शुभवर्तमान घोषित करीत होते. त्यानंतर ते यहुदीच्या प्रांतात जाऊन शुभवर्तमान घोषित केले आणि तिथे रोग्यांना बरे केले. एकदा एक श्रीमंत युवक येऊन प्रभू येशूला विचारले, गुरुजी, अनंत जीवनाच्या वतन प्राप्त करावे म्हणून मी काय करावे? येशूने उत्तर दिले, अनंत जीवन प्राप्त करण्यासाठी आज्ञाचे पालन करा. हे आपण मत्ती रचित शुभवर्तमान अध्याय 19, 16 आणि 17 मध्ये बघतो. इथे प्रभू येशू स्पष्ट सांगतात की स्वर्गराज्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला आज्ञाचे पालन केले पाहिजे. आणि एकदा एक शास्त्री, ज्याला शास्त्राचे सर्व ज्ञान होते, पण तो प्रभू येशूची परीक्षा घेण्यासाठी तो प्रभू येशू जवळ येतो आणि विचारतो, नियमशास्त्रानुसार कोणती आज्ञा मोठी आहे? प्रभू येशूने त्याला उत्तर दिले, तू आपल्या परमेश्वरावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. आणि तिच्याच प्रकारे दुसरी आज्ञा आहे, तू आपल्या शेजाऱ्यांवर आपल्याप्रमाणे प्रीती कर. मुलांनो, इथे आपल्याला बघायला मिळते की प्रभू येशू स्पष्ट रीतीने सांगतात की आपल्याला परमेश्वरावर प्रीती केली पाहिजे, ते सुद्धा पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने. आणि आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती केली पाहिजे. हे आपण मत्ती रचित शुभवर्तमान अध्याय 22, 34 ते 40 पर्यंत त्या पाठात बघतो आहोत. आणि आपल्याला आज्ञाचे जो आज्ञा परमेश्वराद्वारे दिलेले आहेत ते आपण बघायला पाहिजे. इथं आपण हे बघू शकतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना निवडून घेतले आणि त्यांना आपले लोक म्हणून ते निवडले. त्यांना मिस्रियाच्या गुलामगिरीतून मुक्त केले आणि त्यांना कनान देशाकडे घेऊन गेले. इथे परमेश्वराचे जे नियम आहेत ते येशूने त्यांना सांगितले. परमेश्वराने लोकांना, इस्रायल लोकांना सांगितले की जर आज तुम्ही खरोखर माझे वचन ऐकाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही माझे प्रिय प्रजा व्हाल. कारण की इथे परमेश्वराने त्या लोकांना आपले प्रिय जन, प्रिय प्रजा म्हणून निवडले. हे आपण
जुन्या करारामध्ये आपण सारांश बघतो आहोत. आणि परमेश्वराचे हे जे नियम आहेत ते पूर्ण करण्यासाठी इस्रायल लोकांनी सहमती केली. आणि परमेश्वराने मोसेच्या हातात 2 पाट्या दिल्या आणि त्यात 10 आज्ञा लिहिलेल्या होत्या. मुलांनो, तुम्हाला माहीतच असेल की 10 आज्ञा कोणत्या आहेत, कारण की तुम्ही प्रथम परमप्रसादच्या वेळी सर्व 10 आज्ञा पाठ केले आहेत. तरी पण पुन्हा आपण एकदा बघूया 10 आज्ञा कोणत्या आहेत. मुलांनो, आता आपण बघूया मोसेला परमेश्वराने कोणती 10 आज्ञा दिली. पहिला, एकाच परमेश्वराची आराधना करा म्हणून मूर्तीपूजा करू नका. दुसरे, परमेश्वराचे नाव विनाकारण घेऊ नका. तिसरा, रविवार पवित्रपणे पाळा. चौथा आहे, आई वडिलांचा सन्मान करा. 5वा, हत्या करू नका. 6वा, व्यभिचार करू नका. 7वा, चोरी करू नका. 8वा, खोटी साक्ष देऊ नका. 9वा, पर स्त्री और पुरुषाची कामना करू नका. आणि 10वा, परधनाच्या लोभ करू नका. मुलांनो, हे तुम्हाला आठवण आहे, हे मला खात्री आहे. तर आपण या 10 नियमाला 2 नियमामध्ये 2 आज्ञामध्ये आपण संग्रहित करू शकतो. ते आहे, पहिला आहे परमेश्वरावर प्रेम करणे आणि दुसरा आहे आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करणे. तर हे 2 आज्ञा आपण संग्रह करू शकतो या 10 आज्ञामधून. आणि इथे सुद्धा हे जे 10 आज्ञा दिलेले आहेत याचा एक आधार आहे प्रेम. प्रेम, परमेश्वरावर प्रेम करणे आणि आपल्या शेजाऱ्यांवर आपल्या समान प्रेम करणे. म्हणून विद्यार्थ्यांनो, आज आपण हेच शिकलो आहोत की परमेश्वराने आपल्याला सांगितले, तुम्ही स्वर्गराज्य प्राप्त करण्यास तुम्ही आपल्या मनात अगर विचार करता, नाहीतर आपल्याला स्वर्गराज्य प्राप्त होण्यासाठी काय करावे, म्हणजे आपल्याला आज्ञाचे पालन केले पाहिजे. जसे की इस्रायल लोकांनी परमेश्वराचा जो करार होता, आज्ञा पाळण्यासाठी ते सहमती दिले, त्याच प्रकारे आपण नवीन इस्रायल लोक परमेश्वराचे प्रिय प्रजा व्हायचे असेल आणि स्वर्गराज्य प्राप्त करायचे असेल तर आपल्याला आज्ञा पालन केलं पाहिजे. जसे की श्रीमंत युवक प्रभूला विचारले आणि प्रभू येशूने सांगितले, सर्वकालीन जीवन प्राप्त करण्यासाठी आज्ञा पालन करा. आणि सुद्धा पुन्हा जेव्हा शास्त्राने विचारले तेव्हा प्रभू येशूने सांगितले की देव तुझा परमेश्वर त्याच्यावर पूर्ण हृदयाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रीती कर. हेच एक मोठी आज्ञा आहे आणि पहिली आज्ञा. तशाच प्रकारे आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती केली पाहिजे. म्हणून मुलांनो, तुम्ही या नियमाला आपल्या हृदयात ठेवून या हप्त्यामध्ये तुम्हाला गृहपाठ म्हणून, होमवर्क म्हणून मी तुम्हाला हे देऊ इच्छिते की तुम्ही 10 आज्ञा एका चार्टमध्ये लिहून घ्या आणि तुमच्या घरात कोणत्याही खोलीमध्ये चिपकून ठेवा, जेथे तुम्ही नेहमी येऊ शकता आणि वाचू शकता आणि ते आज्ञा पाठ करा. तसेच त्या चार्टचे तुम्ही फोटो काढून आपल्या मित्रमैत्रिणी, संगती, आपल्या बंधू भगिनींना तुम्ही पाठवू शकता. आणि हे तुम्ही लक्ष ठेवून या हप्त्यामध्ये तुम्ही प्रभूची आज्ञा आपल्या हृदयात घेऊन तशा प्रकारे जगण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तर इथे आपण आजच्या धर्मशिक्षण समाप्त करतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना जय येशू.